रीता इंडिया फाउंडेशन तर्फे खुशियों के पल बच्चों के संग कार्यक्रम उत्साहात साजरा झालाय। बालदिनाचं औचित्य साधत रीता इंडिया फाउंडेशन तर्फे खुशियों के पल बच्चों के संग हा कार्यक्रम श्रीलोचन बाल विकास केंद्र आंबेगाव खुर्द पुणे येथील मुलांबरोबर उत्साहात साजरा करण्यात आलाय। रीता इंडिया फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर रीता शेटिया आणि त्यांच्या टीमने विविध खेळ ऍक्टिव्हिटी घेऊन मुलांमधील विविध गुण खेळाद्वारे दाखवण्यात आले। सर्व मुले आणि मुलींना बिस्किट, चॉकलेट्स आणि शालेय साहित्य वाटप संस्थेच्या विश्वस्त आणि संस्थापिका HC डॉक्टर सविता शेटिया यांच्या हस्ते करण्यात आले। मुलांनी प्रत्येक ऍक्टिव्हिटी आणि खेळात सहभाग घेऊन त्यांचा आनंद द्विगुणित केलाय। अशा प्रकारचे सामाजिक कार्य करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावं असं आवाहन यावेळी डॉक्टर रीता शेटिया यांनी केले। या कार्यक्रमास आर्थिक सहाय्य आणि मोलाची साथ दिली आहे अंशुमन एज्युकेशनल वेलफेअर सोसायटी इंडिया, डॉक्टर मालती रॉय, वास्तुशिल्पचे डायरेक्टर मंगेश वाघमारे आणि सचिन सकपाळ, सुप्रिया सातवेकर, चित्रात पनमट, उद्धव चव्हाण, संतोष गेडाम, शोभा गायकवाड, विद्या साठे, ऋतुजा कणसे, जिगीषा चावटा, रश्मी सुरे, प्राजक्ता चांदेकर, प्राची बडवे, राहुल सुतार, कमलेश पोखराना आणि अनुजा गडगे यांनी दिली आहे। यावेळी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुलाचं सहकार्य ब्राह्मण संस्था सामाजिक राष्ट्रसेवा कात्रजचे अध्यक्ष चारुहास रेडकर आणि श्रीलोचन बाल विकास केंद्राचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर नागेश पवार, निकिता कंडाले, संगीता वळवी, रेश्मा चव्हाण आणि निवेदिता मांझिरे, मयुरी महाकाळकर, आकांक्षा गिरी, शिवानी बनकर आणि सुनील कणसे यांनी केले। या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर म्हणून महाराष्ट्र न्यूज आणि दैनिक जनसंजीवनीने काम पाहिले। नमस्कार, मी नागेश पवार, श्रीलोचन बाल विकास केंद्रामध्ये प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून आहे। आपलं कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा हा एक प्रोजेक्ट आहे श्रीलोचन बाल विकास। तर इथं आम्ही जे सिंगल पॅरेंटेड किंवा कोरोनामध्ये जे ऑर्फन आणि सेमी ऑर्फन झालेले तर अशी मुलं इथं आपण सांभाळतो। तर आज रीता इंडिया फाउंडेशनचा चिल्ड्रन डे साठीचा कार्यक्रम आज झाला। तर त्यांनी मुलांचे विविध गेम्स घेतले, मुलांसाठी गिफ्ट्स आणले होते, सो ते मुलांमध्ये त्यांनी वाटप केले आणि मुलांचा एक जो चिल्ड्रन डेचा दिवस होता तर तो एक मुलांना एन्जॉय किंवा आनंदीपणे साजरा करण्यास मदत केली। थँक्यू। नमस्ते, माझं नाव सरस्वती कमलाथ ठामे, मी इथे श्रीलोचन बाल विकास केंद्र येथे राहते। आज रीता इंडिया फाउंडेशन यांनी बाल दिनानिमित्त आम्हाला भेट दिली, आमचे गेम्स घेतले, अजून गेम्स घेतले, गिफ्ट्स दिले, आम्ही खूप एन्जॉय केला आणि त्यांना श्रीलोचन परिवाराकडून धन्यवाद। नमस्ते, माझं नाव जनार्दन तात्या जाधव, श्रीलोचनमध्ये राहतो। रीता इंडिया फाउंडेशन त्यांनी आमचे खेळ घेतले, गेम्स घेतले। थँक्यू। नमस्कार, मी सोनाक्षी अविनाश सप्ताहे, श्रीलोचन बाल विकास केंद्र येथे मी राहते। आज आमच्या येथे रीता इंडिया फाउंडेशन यांनी आम्हाला बाल दिनानिमित्त भेट दिली। आम्हाला छान छान गेम्स खेळले, छान गिफ्ट्स दिले, ॲक्टिव्हिटीज घेतल्या, आम्हाला खूप आनंद झाला आणि खूप एन्जॉय केलं। त्याबद्दल आमच्या श्रीलोचन परिवाराकडून तुम्हा सर्वांना धन्यवाद। नमस्कार, मी मयुरी ज्ञानेश्वर महाकाळकर, मी रीता इंडिया फाउंडेशनसोबत सन 2015 पासून जोडून आहे। आज आम्ही श्रीलोचन बाल विकास केंद्र येथे बाल दिनानिमित्त या मुलांना भेट दिली। त्यांच्यासोबत आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या, त्यांना खूप सारे गिफ्ट्स दिले आणि आम्ही आमचा वेळ खूप छान पद्धतीने स्पेंड केला। मी श्रीलोचन बाल विकास केंद्राला मनापासून आभार देते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव चारुहास मनोहर रेडकर, ब्रह्मांड संस्थान या संस्थेसाठी मी काम करतो। आज बालदिनाच्या निमित्ताने रीटा इंडिया फाउंडेशन तर्फे खुशियों के पल बच्चों के संग या कार्यक्रमाअंतर्गत मुलांसाठी अतिशय सुंदर उपक्रम राबवण्यात आला। या कार्यक्रमात मुलांच्या स्मरणशक्तीविषयी कार्यक्रम घेण्यात आला। या मुलांना थोडासा खेळाच्या माध्यमातून वेगळा आनंद देण्यात आला आणि अशा प्रकारचा हा संस्कार आपल्या देशाच्या हितासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि यासाठी रीटा इंडिया फाउंडेशनचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। नमस्कार, मी निवेदिता मांझिरे,
रीटा इंडिया फाउंडेशनच्या संस्थापिका रीता मदनलाल शेठिया आणि त्यांच्या आई सविता शेठिया यांच्या सहकार्याने श्री लोचन बाल विकास केंद्र येथे आज मी बालदिवस साजरा करण्यासाठी आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाची थीम होती खुशियों के पल बच्चों के संग. अर्थातच मुलं म्हटली की तिथं आनंद हा आपोआपच निर्माण होतो. आज आम्ही येथे मुलांसाठी काही ॲक्टिव्हिटीज घेतल्या होत्या. त्यामध्ये सर्व मुलांनी छान सहभाग घेतला, सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आणि विशेष म्हणजे सर्व मुलांनी खूप एन्जॉय केला. आज येथे आम्ही काही मुलांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप केले, मुलांना खाऊ दिला, त्यामुळे तर मुलं अधिकच आनंदी झाली. ॲक्टिव्हिटीमध्ये मुलांकडून देखील आम्हाला काही आयडियाज मिळाल्या, त्यामुळे खूप छान वाटलं. आता रीटा यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर 15 वर्षांपासून आमची एक छान मैत्री आहे. तसेच 2015 सालापासून रीटा यांनी रीटा इंडिया फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत त्या खूप काही सामाजिक कार्य करतात. रीटा यांचे जे सामाजिक कार्य आहे ते उत्तरोत्तर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे आणि त्यांच्या या कार्याला अधिक बळकटी मिळावी ही सदिच्छा. तसेच रीटा यांच्यामुळे आम्हाला देखील या सामाजिक कार्यामध्ये थोडाफार हातभार लावता येतो. त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये आम्ही नेहमीच त्यांच्या पाठी ठामपणे उभे असू. त्यांना त्यांच्या या कार्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून सर्वांचे आभार. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे.